आणि माझ्याकडे आता माझे लिटरली पैसे संपलेत. लिटरली आता माझ्याकडे डिनर करायला पण पैसे नाही आहेत. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू इन दिस 3 hours, व्हॉट यू थिंक? आणि चिकन बिर्याणी आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही ऑर्डर केलं आहे लस्सी. आणि जो शेफ आहे तो आहे जॅपनीज, त्यांनी बनवलं इंडियन फूड. स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललो आहे परत पोर्टला आणि आपण इथून जाणार आहे सेबूला. तर घेतली आपण आता ही टुकटुक. लेट्स गो. ओ भावांनो, आयलंड खूप अंडररेटेड, खूप जबरदस्त आहे. छोट्या मोठ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत. आता पकडून चाललं मी 10 किलोमीटरसाठी चाललो आहे आणि मी 300 पे करतो आहे पेसो, म्हणजे 300 पेसो. स्टँडर्ड रेट आहे तो 350-400 चालू आहे. अवघड आहे म्हणजे 10 किलोमीटरसाठी तेवढे खूप आहेत. आणि माझ्याकडे आता माझे लिटरली पैसे संपलेत. म्हणजे आहेत माझ्याकडे पण डॉलर आहे, सो मला तो एक्सचेंज पण करायचा आहे. पलावन एक्सचेंजमधनं करन्सी एक्सचेंज केली, $32 केले. रेट खराब भेटला 52. कारण जर 50पेक्षा कमी जर तुम्ही एक्सचेंज करत असताल ना, तर जनरली तुम्हाला रेट कमीच भेटतो. तर मोठी करन्सी असेल म्हणजे 50 किंवा 100, तर अशा करन्सीचा जो रेट आहे तो 57.25 काहीतरी, पण मला 52 भेटला आहे. बट ऑप्शन नाही, कारण ATM जरी पैसे काढले असते ना, मिनिमम 250 त्यांनी चार्ज केले असते. तुम्ही भले छोटं ट्रान्झॅक्शन करा किंवा मोठं ट्रान्झॅक्शन करा, ते मॅटर करत नाही. मग इथे 150 एक्स्ट्रा गेलेले काय वाईट नाही आहे, कारण तेवढे इनफ होतील मला आता, कारण एकच रात्र काढायची अजून. आत्तापर्यंत आय थिंक मी $250 ऑलरेडी स्पेंड केलेत होल ट्रिपमध्ये. आणि काही बुकिंग्स ऑनलाईन होत्या, तर त्याच्यामुळे काही माझ्या कार्डमधनं पण कट झालेत स्टेचे. काही कॅशमध्ये केलेत, काही कार्डमधनं कट झालेत. तर ही सगळी सिरीज संपली ना, तर मी एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे एक्सपेन्सेसचा. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला इन डिटेल माहिती भेटेल. आणि तुम्ही एका व्हिडिओमधनं मी नक्की गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही बाय सेल तुम्ही स्वतः ट्रॅव्हल करू शकता फिलिपिन्सला. तुम्हाला कोणाची मदत घेण्याची गरज नाही पडणार. तर नक्की त्या व्हिडिओची वाट पहा. आता भेटतो मी तुम्हाला पोर्टवरती. सो पोचलो आहे आता. बघूयात तिकीट किती कॉस्ट करते. मी जेवढं चेक केलं आहे ना, 1600 पेसो वगैरे काहीतरी आहे, जे क्रेझी एक्सपेन्सिव्ह आहे 4 ताससाठी. 1600 पेसो म्हणजे ऑलमोस्ट इंडियन रुपीजमध्ये 2000 होतात. तर ते जास्तीच आहे भाई, किमती जरा जास्तीच आहे. आत्ता जेवढे पैसे एक्सचेंज केले तेवढे सगळे गेले त्या फेरी बुक करायला. शेट, मला माहिती होतं ती प्राईस आहे, पण मला अजून एक ऑप्शन दाखवत होतं स्वस्तवाला, पण मी थोडं डीप डाऊन चेक नव्हतं केलं. नंतर कळालं की ते असा ऑप्शन आहे. जसं मी आलो होतो ना दुमागटेकडे जायचं, तिथं 300 घेतात फक्त. तिथून मग लिलिऑनला जायचं आणि त्यानंतर बस पकडून सेबूला जायचं 250मध्ये. मग ते अराउंड कॉस्ट केलं असतं मला 700-800 फिलिपिनो पेसो. बट आत्ता मला डायरेक्ट कॉस्ट करते अराउंड 1600. जेवढे एक्सचेंज केले पैसे तेवढे गेले. आत्तापर्यंत जस्ट मी हॉस्टेलपासनं सेबूला पोचायला 2,500 ते 3,000पर्यंत खर्च आला आहे. क्रेझी राव. म्हणजे जेवढं बजेटिंग केलं सगळं एका झटक्यात खुश बघा. आणि ATMमध्ये पैसे काढायला गेलो 11% चार्ज करत आहेत. 11%. म्हणजे तुमच्याकडे फॉरेक्स कार्ड असू नसू ते मॅटर करत नाही. 11% चार्ज करणार म्हणजे 2,066 रुपये कट होत होते 1,000 पेसोसाठी, जे अजिबात वर्थ नाही आहे राव. लिटरली आता माझ्याकडे डिनर करायला पण पैसे नाही आहेत. मला लवकर जाऊन काहीच नाही आलं ना, तर अजून माझ्याकडे आहे डॉलर, मी ते एक्सचेंज करेल. रेट पण कमी भेटतो रे. थोडंसं चुकलं माझं. $30 जागी मला $50 एक्सचेंज करायला पाहिजे होते. कधी कधी होतात चुका माझ्याकडनं, पण या समजून शिका त्यातनं. तो आलो आहे फायनली आता पोर्टवरती, खतरनाक पैसे पे करून. प्रॉब्लेम हा नाही आहे की पैसे पे केलेत. प्रॉब्लेम हा आहे की आत्तापर्यंत मी जेवढे दिवस फिरलो आहे त्याच्यामध्ये माझं प्लॅनिंग खूप प्रॉपर गेलं आहे आणि माझी ट्रिप संपायला आली आहे आणि मी सडनली एवढा मोठा खर्च केला आहे आणि आता बिना कॅचचा फिरतो आहे. थोडंसं मिसमॅनेजमेंट म्हणता येईल. ही आहे बोट, ही थोडी फास्ट जाते, 4 तासात जाते. डिस्टन्स तसा लांब आहे, त्याच्यामुळे याचे प्राइजेस थोडेसे जास्त आहेत. दिसायला तर नॉर्मल आहे, असं काही स्पेशल वाटत नाही. आय होप सो आतून तरी चांगली असावी. चला. फेरी तर चांगली आहे, AC आहे, पूर्ण कवर अप आहे सगळे. पण आहे ना स्लोवाल्या फेरीमध्ये जास्ती मजा येतो. माहिती आहे का, ओपन असतं, तुम्ही जाऊ शकता आउटसाईडला, बाल्कनीज वगैरे असतात. भारी वाटतं मला बाहेर जायला. मला AC पेक्षा ती मी प्रिफर करेल आणि ती स्वस्त पण असते. ऑलरेडी मी ऑलमोस्ट $250 खर्च केला. म्हणजे $300 तर माझा ऑलरेडी खर्च झाला आहे.
सो तेच माझं बजेट होतं. आय थिंक मी आता $300 क्रॉस करणार आहे. खूप छान सनसेट होतोय, म्हणजे क्लाउड्स नाही आहेत, खूप चांगला व्ह्यू आहे. हे आहे बोहोल सिटी जी आपण सोडतोय आत्ता मी आलोय वरच्या डेकवरती, कारण खाली AC मध्ये पण त्यांचा एक डेक आहे वरती जो रिकामा आहे कम्प्लिटली आणि खूप चांगला आहे. सुंदर आहे, सुंदर. परत एकदा बघून घ्या सनसेट, किती सुंदर दिसतोय ना. सो फायनली आपण पोहोचलोय सेबू सिटीमध्ये. आपली वेळ खूप कमी आहे, माझी 2 वाजता फ्लाईट आहे. मी विसरून गेलो होतो माझी सकाळी 2 वाजता फ्लाईट आहे. मी समजतोय सकाळी आहे. सो माझ्याकडे वेळ कमी आहे. मी हॉस्टेल बुक केलेलं आहे, जाणार तिथं फ्रेशनअप होणार आहे आणि त्यानंतर लगेच 2-3-4 तासासाठी जे काही वेळ भेटला आहे त्याच्यामध्ये सेबू सिटीला एक्सप्लोर करणार आहे. तर भाई सनसेट जो होता ना, एवढा सुंदर होता ना सनसेट, जबरदस्त. जर तुम्ही फेरी घेत असाल ना तर सेकंडवाली फेरी घ्या, कारण सनसेट बघायला खरंच मजा येते. एक बाईक टॅक्सी केली आता $80. थोडे जास्त आहेत, 50 म्हणजे रेडी झाला असता, पण आता राहिलेले पैसे घेऊन करणार काय. $1000 मी काढलेत, थोडंफार खायला प्यायला आणि थोडं फिरण्यासाठी. थँक्यू सो मच. तर आता भावाकडे चेंज नव्हते, तर भावाने पेट्रोल टाकून घेतलं त्या पैशाचं. तर भावाने पैसे टाकून घेतले, पेट्रोल टाकून घेतलं त्या पैशाचं. तर तशा प्रकारे आम्ही एक म्हणजे जे चेंज आहेत ते मॅनेज केलेत. बाय बाय. आता जाणार, फ्रेश होणार. 2-3 तासासाठी कोण आहे, मला सेबू सिटी फिरायची आहे, कारण आपण परत येणार नाही इथे. त्याच्यामुळे थोडंसं हेक्टिक होईल, बट करायचं आहे. सारखं आपण येत नाही एका ठिकाणी, आणि माहीत नाही आत्तापर्यंत असं काही झालं नाही की मी एका कंट्रीत 2दा गेलो आहे. सो फायनली फ्रेश झालो आहे आणि निघालो आहे आता रॉरी माझ्यासोबत आहे. अँड आता बघूयात काहीतरी खायला छानसं गोष्ट शोधूयात. 3 तास आहेत. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू इन दिस 3 hours? व्हॉट यू थिंक? We're gonna have good food. Okay. Pasta. Taking pasta and Pasta and I don't know what kind of food are you into? expect beef and pork. Everything is fine. Oh, okay, no beef and pork. Yeah, that's There's like an Indian restaurant. So we next can to go me. to. Yeah, sure. I haven't Okay. tried any Indian food. but though. does card work there? What? Does card work there? What do you mean? Card. Card. Oh Yeah. yeah, I think so. I Okay. think most of the places they use card now. I barely bring cash. I use card. Oh, that's cool. सो आत्ता आहे रॉबिन्सन मॉलमध्ये आणि चाललो एका इंडियन रेस्टॉरंटला, कारण शेवटी इंडियन फूड खायचं ठरलं आहे. कसं भेटतंय बाहेर आणि किती कॉस्ट करतंय. फायनली एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलं आहे. त्याचं नाव आहे, व्हॉट्स द नेम ऑफ द रेस्टॉरंट? Ethan's Indian Restaurant. What? Ethan's Indian Restaurant. ओके, इथन्स इंडियन रेस्टॉरंट. अँड त्यांच्याकडे असा सगळा मेनू आहे, चिकन करी वगैरे, पण त्यांनी नावं नाही दिली राव जे आपल्याला पाहिजे ते. वेअर इज द बटर चिकन ऑर थिंग्स लाईक दॅट? आय एम जस्ट ट्राईंग टू. इट्स सॉन्ग इज इंडियन, यू नो. बटर चिकन, ही नान जरा अशी आली आहे, आणि चिकन बिर्याणी आहे, आणि त्याच्याबरोबर आम्ही ऑर्डर केलं आहे लस्सी. आणि जो शेफ आहे तो आहे जॅपनीज, त्यांनी बनवलं इंडियन फूड. आता माहीत नाही ते कसं लागणार आहे, बट आय थिंक नॉर्मल फिलिपिनो फूडपेक्षा बेटर असेल, कारण मी खाऊन ते कंटाळले आता. सो व्हॉट यू थिंक अबाउट द लस्सी? It's sour. It's good though. It's good. It's really good, but sour. Yeah. Just a Nice little one. bit. Okay. Do I dip like the whole You're doing thing? right. You're doing right. Do I dip the whole thing? You have to dip and find the chicken piece with that. I have no idea what this is. Okay, this is something. So what do you think about the food? Interesting texture. Curry. Classic curry. It's good. It's good? Yeah. Okay. It's spicy. It's spicy for you? Yes. It's not spicy at all, you know. Kind of. It's not spicy at all. It's a little For me, spicy. just like a plain one, you know. It's good though. It's It's really good to learn
टू यूज युअर हँड. Oh, we eat with our hands here. आता फोन ठेवतो साईडला, मला जेवायचं, भूक लागली खूप. लगेच आय थिंक मी 7 वाजता चेक इन केलं होतं हॉस्टेलला आणि आता टॉकिंग ऑन फोन. Oh, what time your flight? इट्स अराउंड 1:45. या सो त्यानंतर आता चेकआउट केलं आहे. मला वाटलं होतं व्हिडिओ बनवता येतील पण तेवढा वेळच नाही भेटला. जेवणामध्येच भरपूर वेळ गेला आणि मग थोडा अर्धा एक तास राहिला होता, मग तो थोडासा वॉक करण्यातच गेला. फ्लाईटच्या बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत कारण मी एकदा फ्लाईट मिस केलेली आहे, परत मला करायची नाही, पैशाचे लागतात पूर्णपणे. तर आता सेम ग्रॅब बुक केली आहे आणि चाललो आहे आता एअरपोर्टला. टर्मिनल 2वरनं आपली फ्लाईट आहे, पहिली फ्लाईट आहे सिंगापूरसाठी आणि तिथून जायचं आहे आपल्याला बालीराज. आपण पोचणार सकाळी 9 वाजता. भेटू आता एअरपोर्टवरती. फायनली एअरपोर्टला पोचलो आहे आणि आय थिंक फिलिपिनची सिरीज आपण इथेच शेवट होतो आहे फिलिपिन सिरीजचा, तर ती आपण इथंच थांबूयात. आणि आता मी फ्लाईट घेतो आहे बालीसाठी, तर इथून पुढे बालीची सिरीज चालू होणार आहे, म्हणजे इंडोनेशियाची ॲक्च्युली, नॉट फक्त बालीची. आम्ही इंडोनेशियामध्ये 3 ठिकाणी फिरणार आहे. तर आणि मी ह्यावेळेस सोलो नाही आहे, माझे 3 मित्रसोबत आहेत माझ्या, जे इंडियावरनं येत आहेत आणि त्या तिघांसोबत मी कधी इंटरनॅशनल ट्रिप केली नाही आहे. ही फर्स्ट असणार आहे जे मी त्या तिघांसोबत करतो आहे. सो खूप मजा येणार आहे. तुम्ही एक मित्रांची ट्रॅव्हल ट्रिप बघणार आहे पुढची, तर नक्की बघा. आणि जे नवीन आहेत त्यांनी मला नक्की सांगा ह्या चॅनलला तुम्हाला कसा वाटला. मी पहिल्यांदा मराठीमध्ये व्हिडिओज बनवतो आहे, पहिल्यांदा मी हिंदीमध्ये भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. मला एक मराठीमध्ये बनवायची आतून खूप इच्छा होती, सो ह्यावेळेस मी डिसाईड केलं मराठीमध्ये बनवायचं. नक्की मला कळव तुम्हाला कशी वाटली ही सिरीज. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फिरत राहा आणि सी यू टिल देन, बाय.